ठाणे जिल्हा परिषदेचा 2026 ते 27चा अर्थसंकल्प सादर. सर्वांगीण ग्रामीण विकास, डिजिटल, पारदर्शकता आणि सामाजिक सक्षमीकरणाला गती देणारा ठाणे जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प. जिल्हा परिषद मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरडकर यांनी प्रशासकीय तथा मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्याकडे अर्थसंकल्पाची प्रत सुपूर्द केली. आज दिनांक 25 मार्च 2026 रोजी जिल्हा परिषद ठाणेचा सुधारित अर्थसंकल्प 2025-26 आणि मूळ अर्थसंकल्प 2026-27 माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव सर यांनी सादर केला होता. त्यास सर्वसाधारण सभेने आज सकाळीच मंजुरी दिलेली आहे आणि या सादर केलेल्या अर्थसंकल्पाबाबत सविस्तर माहिती आज माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासक जिल्हा परिषद ठाणे आपणास देण्यात येणार आहे. त्यानंतर एक प्रश्नोत्तर होईल आणि त्यानंतर आपल्या प्रश्नाच्या उत्तरानंतर पत्रकार परिषद संपेल. तर मी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव सर यांना विनंती करतो की त्यांनी पत्रकार परिषदेस संबोधित करावं. आजच्या या पत्रकार परिषदेस उपस्थित केंद्र राज्य पुरस्कृत योजनांमध्ये ठाणे जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. यामुळेच जिल्हा परिषद ठाणे राज्यात 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये प्रथम 150 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये तृतीय क्रमांकावर गौरवास पात्र ठरले. तर आजचा या अंदाजपत्रकाचा गोषवारा मी पुढील प्रमाणे सादर करता. सन 2026-27 अंदाजित शिल्लक रुपये 22,98,53,794 इतकी आहे. सन 2026-27 मध्ये अपेक्षित जमा रुपये 94,58,000 इतकी आहे. एकूण अंदाजपत्रकीय जमा 116,99,11,794 इतकी आहे. याच अनुषंगाने एकूण अंदाजपत्रकीय खर्च 116,93,23,704 इतका अपेक्षित आहे. त्यामुळे याखेरीज रुपये 5,84,090 इतकी शिल्लक राहते. अर्थसंकल्पाची प्रमुख उद्दिष्टे. या अर्थसंकल्पाचा मूळ उद्देश हा राहुल, आज आपण जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात काय नाविन्यपूर्ण योजना असणार आणि कसा हा अर्थसंकल्प ग्रामीण भागातील लोकांसाठी आहे? जिल्हा परिषद ठाणेचा प्रशासक म्हणून आम्ही आज अर्थसंकल्प सादर केला होता. यामध्ये नाविन्यपूर्ण योजनांतर्गत आपण मिशन भरारी अंतर्गत काही उपक्रम राबवणार आहोत. यामध्ये शिक्षणासाठी आपण तरतूद देखील केली आहे. त्याचबरोबर किशोरवयीन मुलींसाठी आपण पिंक रूम साठी तरतूद केली आहे. त्याचबरोबर पशुसंवर्धन विभागांतर्गत गाव तिथे खोडा ही देखील योजना आपण नाविन्यपूर्ण स्वरूपात राबवत आहोत.
त्याचबरोबर कृषी विभागांतर्गत एक मल्टी टूल बारचा पुरवठा करण्यासाठी आपण नाविन्यपूर्ण योजना राबवण्यात येणार आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही असतील, मुलींच्या सुरक्षिततेसाठी देखील आपण पिंक रूम असेल, यासारख्या विविध योजना आपण यावर्षी जिल्हा परिषदच्या स्वनिधीतून प्रपोज केलेल्या आहेत. एकूण किती कोटीचा अर्थसंकल्प आहे आणि उत्पन्न वाढीसाठी तुम्ही काय योजना राबवता? एकूण 116.99 कोटीचा अर्थसंकल्प आज सादर केला आहे. उत्पन्न वाढीसाठी आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे जिल्हा परिषदेच्या ज्या स्थावर मालमत्ता आहेत याच्यातून आपल्याला काय उत्पन्न वाढवता येतं का, यासाठी आपण एक प्रस्ताव तयार करत आहोत. यातूनच आपल्या जिल्हा परिषदमध्ये उत्पन्न वाढीसाठी एक प्लॅटफॉर्म आपल्याला मिळेल. शेतकऱ्यांसाठी कृषी विभागांतर्गत 3.74 कोटीची तरतूद केलेली आहे. यामध्ये वैयक्तिक लाभाची योजना आहेत. त्याचबरोबर काही पारंपरिक पद्धतीने जसं आपला कोलम वाडा असेल, यासारख्या राईसच्या ज्या स्पेसीस असतात यांचं संवर्धन करण्यासाठी देखील आपण प्रयत्न केलेले आहेत. कृषी विभागांतर्गत मल्टी टूल बार ही जी नाविन्यपूर्ण योजना आपण यावर्षी प्रपोज केली आहे. याचबरोबर वैयक्तिक लाभाचे जसं काटेरी तार असेल, HDP अस्तरीकरण असेल, यासारख्या योजना देखील आपण जिल्हा परिषद सेसमधून घेतल्या. साधारण आपल्या झेडपीच्या अशा किती वस्तू असतील ज्या भाडेतत्वावर देता येतील? याच्याबद्दल एक्झॅक्टली मला आयडिया. जे आपले ग्राउंड्स असतील त्यांनाच आपण म्हणतो की त्याचं भाडेतत्वाचं एक धोरण आपण तयार करू, कारण सगळ्यांसाठीच एक लागू राहील ते. यामध्ये जिल्हा परिषदेचे ते गेस्ट हाऊस असेल, जिल्हा परिषदचे ग्राउंड असतील, जे काय आपण विविध योजनाच्या मेळाव्यासाठी किंवा कार्यक्रमासाठी देत असतो, याच्यातूनच आपण शुल्क प्राप्तीसाठीचा प्रयत्न करतो. यावर्षी शिक्षणात AI चा उपयोग चांगल्या प्रकारे केला होता, तर यावर्षी काय वेगळं आणखी काही करणार आहात? यामध्ये आपण गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर देतोय. मागच्या वर्षी आपण तरतूद केली होती 10 कोटीची, जी फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करण्यासाठी. यावेळी आपण जे सॉफ्ट इन्फ्रास्ट्रक्चर असते, जे गुणवत्ता आहे, याच्यावर भर देतोय. त्याचबरोबर शिक्षणासाठी आपण नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत जसं मी सांगितलं की मिशन भरारी अंतर्गत आपण एक शहापूर पॅटर्न जो आपल्या ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्याने करून दाखवलं, तो आपण जिल्ह्यामध्ये पूर्ण राबवतोय. यामध्ये स्कॉलरशिप असेल, विविध प्रकारच्या स्कॉलरशिप एक्झाम असतील, नवोदय एक्झाम असतील, यामध्ये विद्यार्थ्यांची चांगली तयारी व्हावी यासाठी आपण प्रयत्न करतो. डिजिटल शाळेच्या शैलीमध्ये सुरुवात झाली होती पहिल्या दिवशी. डिजिटल शाळांतर्गत आपण DPC मधून देखील इंटरॅक्टिव्ह पॅनल्स असतील, VR सेट्स असतील, यांची तरतूद केलेली आहे. आपण यातून देखील जिल्हा परिषद सेसमधून देखील काही इक्विपमेंट्स आपण घेतोय. आपल्या जिल्हा परिषद शाळांना एक चांगलं प्लॅटफॉर्म बनवून देण्याचा प्रयत्न करतोय. जसं प्रायव्हेट शाळांमध्ये असतं तसं त्याच प्रमाणात आपल्या मुलांना देखील उत्कृष्ट सुविधा मिळाव्यात यासाठी जिल्हा परिषद कटिबद्ध आहे. शेतकऱ्यांसाठी शेतीचं असा शेतीचा प्रोत्साहन करण्यासाठी केंद्राने शासन दिलं, ते कुठपर्यंत गेलेलं आहे आणि किती वाढणार आहे? केंद्राची योजना तर आपण राबवतच आहोत. जिल्हा परिषद असेल, जिल्हा परिषदचं कृषी विभाग असेल किंवा स्टेटचं कृषी विभाग असेल, विविध शासनाच्या योजना असतील त्या राबवतच आहोत. पण आम्ही यातून ज्या पारंपरिक पद्धतीने जसं मी स्पेसेस सांगितले, झिनी भात असेल, यासाठी देखील आपण प्रयत्न करतोय की याचं संवर्धन व्हावं. त्याचबरोबर SRT जे सगुणा राईस टेक्नॉलॉजी आहे, याच्या अंतर्गत देखील आपण ते क्षेत्र वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत. थँक्यू. थँक्यू.